माय मराठी. लेखक डॉक्टर शिरीष भावे. प्रतिजैवकाची योग्य मात्रा दिलीस का तू? होय गुरुजी, मी माझ्या कर्तव्यात कधीच कसूर करत नाही. मी द्रावण आधीच तयार करून ठेवलं होतं. नाडीचे ठोके आणि रक्तदाब यावर बारकाईनं नजर ठेव. मी पुण्यातल्या एका रुग्णालयामध्ये दर शनिवारी होणारं माझं आणि स्वप्नाचं संभाषण असंच असतं. शनिवारी माझ्या शस्त्रक्रियांना भूल द्यायला बऱ्याच वेळा स्वप्न असते. तिचा आणि माझा सामायिक व्यासंग, मराठी भाषा. शनिवारी ती विचारते, आज भावे गुरुजींचा तास किती वाजता आहे? मग आम्ही जवळजवळ पूर्ण वेळ शुद्ध मराठीतूनच बोलतो. वैद्यकीय परिभाषेतील शब्द मराठीतून बोलण्यामध्ये खूपच मजा येते. रुग्णाची अनुमोदन स्वाक्षरी घेतली आहे ना, ते नीट पहा. एकदा मला क्षकिरण प्रतिमा परत दाखव. माझ्या हातांवर निर्जंतुकीकरण द्रव्य शिंपड. ही आमची नेहमीची वाक्य. सूर्यकांत आमच्याबरोबर सहाय्यक तंत्रज्ञ म्हणून काम करतो. त्यालाही आता याची गोडी लागली आहे. प्रकाश स्रोत, लाईट सोर्स चालू करून दुर्बिणीचं धवल संतुलन म्हणजे व्हाईट बॅलन्स करू का, असं म्हणायलाही तो शिकलाय. एकदा मी अचानक स्वप्नाला म्हटलं, उत्प्लावकातून संमोहकाचं वितरण योग्य प्रमाणात होतंय ना, जरा लक्ष ठेव बरं. त्यावर तिने डोळे विस्फारून माझ्याकडे पाहिलं. ही अशी तिची खोडी काढायला मला फार आवडतं. आदल्या दिवशी गुपचूप कुठून तरी नवीन शब्द वाचून यायचा आणि मग असा गुगली टाकायचा की तिला गुगलवर पण चटकन सापडू नये. अगं, उत्प्लावक म्हणजे वेपरायझर. मीच तिला पडलेलं कोडं सोडवून टाकलं. खरं तर महाराष्ट्रात विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात तिथं उपस्थित असलेल्या सगळ्यांची मातृभाषा मराठी असताना आम्ही शुद्ध मराठीतून बोलतो याचं सगळ्यांना इतकं अप्रूप का वाटावं हेच कळत नाही. आपणच आपली भाषा जगवली नाही तर दुसरं कोण जगवणार? अजून काही दशकांमध्ये मराठी ही काळाच्या उदरात लुप्त पावलेल्या भाषांच्या यादीत जाऊन बसेल अशी विदारक परिस्थिती आहे. पृथाली अशी नावं हल्लीचे तरुण आईबाप कुठून शोधून काढतात, मला एक कोडच आहे. माझ्या मित्राची मुलगी आंग्ल भाषेत शिकलेली. तिला हलकेच शाब्दिक चिमटे काढायला मला फार आवडतं. एकदा मी तिच्याकडे गेलो असताना म्हटलं, ती वरच्या फडताळातली वर्तुळाकार ताटली दे ग. तिला काहीच समजलं नाही. मी म्हटलं, मी माय मराठीत बोलतोय, तुला समजतंय का काही? तर म्हणाली, वाय आर यू सेईंग माय मराठी? इट्स माय मराठी टू. आय एम ऑल्सो महाराष्ट्रीयन. मी म्हटलं, अगं माय मराठी म्हणजे तसं नव्हे, माय म्हणजे आई. आपली भाषा आपलं रक्षण पोषण करते ना, म्हणून तिला आईरूपी मानलं जातं. भाषेबरोबर सांस्कृतिक अतिक्रमण येतच. मग बोर नाहण्याचं बेबी शॉवर कधी झालं कळत पण नाही. खरं तर मराठी ही अतिशय समृद्ध भाषा. तरीसुद्धा एक जोशी जेव्हा लंडनच्या फुटपाथवर एका कुलकर्ण्याला भेटतो तेव्हा हॅलो, हाव आर यू असं म्हणतो. या उलट एक पटेल दुसऱ्या मेहताला तिथंच भेटला तर केम छो अशी सुरुवात करतो. माझ्या या मायबोलीत असं काय कमी आहे? ती ज्यांची भाषा आहे त्यांनाच ती बोलावीशी वाटू नये. मराठी माणसाला उपजत असलेला तुलनात्मक न्यूनगंड याला जबाबदार आहे काय? मराठीच्या समृद्धीचं एकच उदाहरण देतो. इंदिरा गांधी भारताच्या कितव्या पंतप्रधान होत्या? या वाक्याचं इंग्रजीत जसंच्या तसं भाषांतर करता येत नाही. करून पहा. वाक्य परत एकदा सांगतो. इंदिरा गांधी भारताच्या कितव्या पंतप्रधान होत्या? या वाक्याचं इंग्रजीत जसंच्या तसं भाषांतर करता येत नाही असं मी म्हणतोय. करून पहा. जपानी लोकांकडून शिकण्यासारखं खूप आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर बेचिराग झालेला देश त्यांनी सगळ्यात आधी शास्त्र तंत्रज्ञान जपानी भाषेत आणलं.
कुठलंही ज्ञान विद्यार्थी आपल्या मातृभाषेतून जास्त चांगलं आत्मसात करू शकतात हे त्याने ओळखलं. त्यानंतर पुढच्या 50 वर्षात त्यांनी केलेली सर्वांगीण प्रगती आपण सगळे जाणतोच. मराठीतलं अग्रगण्य वृत्तपत्र आपली स्थानिक पुरवणी पुणे टुडे या नावानं काढतं. तेच नाव आजचं पुणे असं का असू नये? एखाद्या भाषेचा ऱ्हास ह्याहून अधिक किती असू शकतो? रेड FM, रेडिओ मिर्ची अशा वाहिन्यांवरच्या निवेदिका जेव्हा आत्ताच आम्हाला फ्रेश न्यूज आली आहे, कोरेगाव पार्क ही खूप हॅपनिंग प्लेस आहे, सगळे चिल आउट करतायत, सब लोग वहाँ मस्ती कर रहे हैं असं म्हणते, तेव्हा मी कपाळाला हात लावतो. ही अशी भाषा ऐकून मुलं एकतरी भाषा धड शिकतील का? भाषांमध्ये शब्दांची देवाणघेवाण जगभर चालू असते. प्रत्येक शब्द ओढून ताणून मराठीतच बोलायला हवा असा माझा अट्टहास नाही. इंग्रजांनी सुद्धा आपल्याकडून गुरु, पंडित, खाकी असे शब्द जसेच्या तसे उचललेत. टेबल, पेन हे मराठीत प्रचलित झालेले शब्द तसेच वापरायला हवेत. पण चेअरला खुर्ची आणि विंडोला खिडकी म्हणायला काय हरकत आहे? सध्या बहुतांशी सुप्रसिद्ध मराठी नाटकांची नावंसुद्धा बघा तुम्ही. यू टर्न, हँड्सअप, ऑल द बेस्ट, डबल गेम. इतकं दारिद्र्य आहे का माझ्या मातृभाषेमध्ये? कसलेल्या साहित्यिकांना सुद्धा समर्पक शीर्षकं सुचू नयेत. गद्य आणि काव्य या दोन्ही प्रकारामध्ये मराठीत अतिशय उत्तम रचना आहेत. ग. दि. माडगूळकर खरं तर यांना साहित्याचं नोबेल पारितोषिक मिळायला हवं होतं असं मला वाटतं. केवळ मराठीत लिहित असल्यानं स्वीडिश अकादमीपर्यंत पोचलं नसेल ते. यांच्यासारख्या शब्दप्रभूंनी ज्या भाषेत लेखन केलं त्या भाषेची ही अवहेलना मला सहन होत नाही. वसंत बापटांची केवळ माझा सह्यकडा ही कविता माझी अत्यंत आवडते. भव्य हिमालय तुमचा मुचा केवळ माझा सह्यकडा, गौरी शंकर उभ्या जगाचा मनात पूजिन रायगडा. सबंध कवितेमध्ये मराठी मातीत निपजलेल्या आणि रुजलेल्या उत्कृष्ट परंपरांचं कौतुक आहे. पण त्याबरोबरच भारतातील इतर प्रांतातील परंपरांबद्दल तितकेच गौरवोद्गार आहेत. मराठी संस्कृती जितकी महान तितकीच इतर प्रांतातली भाषा, कला, संत, योद्धे हे महान आहेत अशी सर्वसमावेशक भूमिका संपूर्ण कवितेत आहे. सुरेश भटांची लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, ही भावना प्रत्येक मराठी माणसाने मनात तेवत ठेवली तरच ही अतिशय सुंदर भाषा जिवंत राहील. नाहीतर माय गॉड अंकल प्लीज नो मराठी यापुढं ठरलेलंच आहे. मागच्या शनिवारी सकाळीच मानगुटीवर स्वार झालेलं मराठीचं भूत घेऊनच मी घरी आलो. बायकोला म्हटलं, मी क्षुधा शांतीसाठी अन्नग्रहण करण्यास तुझी अनुमती आहे का? त्यावर ती म्हणाले, चुप, मुकाट्यानं बैस इथं आणि जेव. मी म्हटलं, तुझी ही आज्ञा शिरसावन्य मानून मी तत्परतेनं भोजन करतो. त्यानंतर तर स्पष्ट काहीच आठवत नाही. तिने लाटणं उगारलेलं अंधुकसं डोळ्यासमोर आहे माझ्या. माय मराठी, डॉक्टर शिरीष भावे यांचा लेख आपण ऐकलात. ही पोस्ट ऋषिकेश आयाचित यांच्या सौजन्यानं प्राप्त झाली. त्यांचा मोबाईल नंबर 9226880729. अभिवाचक दत्ता सरदेशमुख.